नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण हेनरी फेयॉल या फ्रेंच विचारवंताच्या लोकप्रशासनातील योगदानाचा अभ्यास करत होतो. हा तो विचारवंत आहे ज्याला क्लासिकल थेरी किंवा शास्त्रीय सिद्धांताचा जनक म्हटलं जातं, ज्याला व्यवस्थापकीय दृष्टिकोनाचा उद्गाता असं देखील संबोधल्या जातं. हा तो विचारवंत आहे ज्याला कुंट्झ आणि ओडोनेल हे आधुनिक व्यवस्थापन सिद्धांताचा जनक या नावाने संबोधित करतात. व्यवस्थापन प्रक्रिया विचारधारेचा देखील याला जनक म्हटलं जातं. हा तो विचारवंत आहे की ज्याने प्रशासनामध्ये शास्त्रीय पद्धतीचा, शास्त्रीय सिद्धांताचा जो आग्रह धरला होता, त्यामुळे त्याला प्रशासकीय साहित्यातील फ्रान्सिस बेकन असं देखील म्हटलं जातं. सार्वभौम व्यक्ती असं देखील नामाभिधान त्याला प्राप्त झालेलं आहे. अशा विचारवंताचा अभ्यास करत असताना आपण पहिल्या टप्प्यामध्ये या विचारवंतानं लोकप्रशासनाच्या साहित्याला जी एक मोठी देणगी दिलेली आहे, ज्याला आपण POCCC असं म्हणू, किंवा प्रत्येक उपक्रमामध्ये किंवा संघटनेमध्ये व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय स्तरावर जी महत्त्वाची कार्ये पार पाडली जातात ती आपण या POCCC मध्ये समाविष्ट केलेली होती. फेयॉल म्हणतोय की कुठलाही उपक्रम असो, मग तो सार्वजनिक असेल किंवा खाजगी असेल, लहान असेल किंवा मोठा असेल, या उपक्रमामध्ये मुख्यतः 6 प्रकारच्या गतिविधी किंवा क्रियाकलाप हे होत असतात. त्यामध्ये तो सांगतोय की पहिली तांत्रिक क्रिया आहे, दुसरं तो व्यापारी कार्य सांगत आहे, तिसरं तो फायनान्शियल किंवा वित्तीय कार्य सांगत आहे, चौथं तो सिक्युरिटी किंवा सुरक्षाविषयक कार्य सांगत आहे, पाचवं तो अकाउंटिंग किंवा लेखाविषयक कार्याच्या संबंधानं बोलतोय, आणि पुढे चालून तो असं म्हणतोय की ही जी 5 कार्य आहेत ही कमी अधिक प्रमाणात त्याचं जे ॲप्लिकेशन आहे, त्याचं जे उपयोजन आहे, त्याचा जो वापर आहे हे होऊ शकतं, परंतु एक कार्य कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये जे होतं की जे अपरिहार्य आहे, अनिवार्य आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण पायाभूत अशा स्वरूपाचं आहे, ते म्हणजे व्यवस्थापकीय कार्य किंवा प्रशासकीय कार्य. आणि मग या प्रशासकीय कार्याचा भाग म्हणून तो POCCCच्या संबंधाने सविस्तर चर्चा करतोय. P म्हणजे प्लॅनिंग अर्थात नियोजन, O म्हणजे ऑर्गनायझिंग अर्थात संघटन, C अर्थात कमांडिंग किंवा ज्याला आपण आदेश देणं असं म्हणू, कोऑर्डिनेटिंग किंवा ज्याला आपण समन्वय असं म्हणतो, किंवा कंट्रोलिंग संपूर्ण संघटनेवर नियंत्रण करणं. ह्या साऱ्या गोष्टींची हेनरी फेयॉल सविस्तर चर्चा करतोय. हे आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाहिलेलंच आहे. आज आपण त्याच्या पुढे जाऊन हेनरी फेयॉलची जी खरी ओळख आहे, त्याला मिळालेली सार्वभौम व्यक्ती किंवा सार्वत्रिक व्यक्ती, युनिव्हर्सल अशी जी त्याची ओळख आहे ती का आहे? कारण हेनरी फेयॉलने ह्या सिद्धांतांचं प्रतिपादन त्या कालखंडामध्ये केलेलं आहे जेव्हा लोकप्रशासनाला इस्टॅब्लिश होण्यासाठी, स्थिरस्थावर होण्यासाठी सिद्धांतांची आवश्यकता होती. आणि हे सिद्धांत असे हवे होते की जे शास्त्रीय असतील आणि काल परिस्थिती सापेक्ष ज्यांचं अस्तित्व हे टिकून राहील अशा पद्धतीचे सिद्धांत आवश्यक होते. आणि हेनरी फेयॉलनं ते सिद्धांत प्रतिपादित केलेले आहेत. म्हणजे हेनरी फेयॉल म्हणतोय की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये, संघटनेमध्ये कार्यक्षमतेसाठी म्हणा, उत्पादन वाढीसाठी ही 14 पायाभूत असणारी तत्वे आहेत जी लागू केल्यानंतर तुम्हाला सकारात्मक असे परिणाम हे दिसून येतील. या 14 सिद्धांतांच्या बाबत हेनरी फेयॉलने सविस्तर विवेचन केलेले आहे. हेनरी फेयॉल म्हणतोय, पहिलं जो सिद्धांत सांगतोय हेनरी फेयॉल, तो सिद्धांत आहे डिव्हिजन ऑफ वर्क किंवा ज्याला आपण
श्रम किंवा कार्याचं विभाजन असं म्हणूयात. फेओल म्हणतोय की कुठल्याही संघटनेमध्ये जे आहे हे अशा प्रकारचं कार्यविभाजन जर होत असेल किंवा या कार्यविभाजनामधून हेनरी फेओल आणखीन एक महत्त्वाचा उद्देश साध्य करतोय, ते म्हणजे विशेषीकरणाचा. तर तो संघटनेमध्ये अतिशय महत्त्वाचा सिद्धांत म्हणून या कार्यविभाजनाचा उल्लेख करतोय आणि पुढे सांगतोय की मुळात ही निसर्ग व्यवस्थाच आहे की प्रत्येकाला कामे ही वाटून दिलेली आहेत आणि त्यांनी त्याच पद्धतीने एकसुरी पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे. तो म्हणतोय की अशा पद्धतीच्या एकसुरी एकछाप पद्धतीच्या प्रयत्नांमधूनच अधिकचं काम किंवा उत्तम काम हे होऊ शकतं. कार्यविशेषज्ञता ही प्रेरणादायक ठरू शकते. स्वतःची क्षमता किंवा विशेषज्ञता विकसित करण्यासाठी या तत्वाचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो असं हेनरी फेओल म्हणतोय. तो म्हणतोय की अनेक प्रकारच्या क्षमता व अनेक व्यक्ती असणाऱ्या तांत्रिक तसेच अन्य कोणत्याही कार्यासाठी हे विभाजन किंवा या स्वरूपाच्या विशेषीकरणाची अत्यंत आवश्यकता ही भासते. म्हणून हेनरी फेओल त्याच्या विचारांमध्ये सर्वात आधी कार्यविभाजन या तत्वाचा आधार घेतोय. दुसरं तत्व हेनरी फेओल प्रतिपादित करतोय ते अधिकार व जबाबदारीचं, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. काय आहे ही अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी? तर फेओल पूर्व काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वाट्याला आलेली कार्य आणि त्याच्या वाट्याला आलेली जबाबदारी यांचं प्रमाण हे काहीसं विषम होतं, किंबहुना ते व्यस्त अशाच स्वरूपाचं होतं. याच्यावर टेलरने देखील प्रकाश टाकलेला आहे. परंतु फेओल हा पहिला असा विचारवंत आहे की ज्याने सांगितले की कर्मचाऱ्याला देऊ केलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्याला त्याच प्रमाणामध्ये अधिकार हे द्यावे लागतील. अधिकार म्हणजे काय? तर आदेश देण्याची क्षमता किंवा संघटनेमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारं पायाभूत तत्व म्हणून तो अधिकाराकडं पाहतोय. तो काय म्हणतोय की अधिकार आणि जबाबदारी ही दोन्ही तत्वे परस्पर भिन्न असू शकत नाहीत. अधिकारांचा वापर आणि जबाबदारी ही दोन्ही तत्वे हँड इन हँड, हातात हात घालूनच आपल्यासमोर येत असतात. तो म्हणतोय की हे परस्पर भिन्न तर असतच नाहीत, परंतु ते परस्पर संबंधित आणि परस्पर समप्रमाणात अस्तित्वात असतात. याच्यानंतर तो असं म्हणतोय की हे अधिकार दोन प्रकारचे आहेत. एक कार्यालयीन अधिकार आणि व्यक्तिगत अधिकार. कार्यालयीन अधिकार ते असतात की जे कुठल्याही व्यक्तीला संघटनेमध्ये पदावर असल्यानंतर त्या पदाच्या अनुषंगाने पदाची कामे पार पाडण्यासाठी हे अधिकार प्राप्त होत असतात. फेओल दुसऱ्या किंवा ज्याला आपण व्यक्तिगत अधिकार म्हणू त्याच्यावर थोडासा जास्त भर देतोय आणि तो काय सांगतोय की कार्यालयातून मिळणाऱ्या पदसिद्ध अधिकारांव्यतिरिक्तचे व्यक्तिगत अधिकार हे कार्यालयीन अधिकारांना पूरकता प्रदान करत असतात. ते व्यक्तिगत अधिकार कोणते असतील? तर तो म्हणतोय की एखाद्या कर्मचाऱ्याची बुद्धिमत्ता असेल, त्याच्याकडे असणारं विशेष कौशल्य असू शकतं, त्याचा अनुभव असू शकतो, किंबहुना त्याची नैतिक बाजू असू शकते, त्याची नेतृत्व क्षमता असू शकते, मागील पदाचा त्याला प्राप्त असणारा अनुभव असेल किंवा या तत्सम ज्या गोष्टी आहेत या त्याच्या व्यक्तिगत अधिकारांमध्ये येतात आणि ज्या त्याच्या कार्यालयीन अधिकारांना पूरकता देतात, पुष्टी देतात, त्याचं संवर्धन करतात. आणि म्हणून तो म्हणतोय की हे अधिकार खूप महत्त्वाचे असतात जर का जबाबदारी पार पाडायची असेल. कारण फेओल त्या काळामध्ये
एक गोष्ट कर्मचाऱ्यांमध्ये पाहतोय ते म्हणजे हे कर्मचारी पुढाकार घेणं टाळतायत, हे जबाबदारी टाळतायत. त्याच्या कारणांची जेव्हा त्यानं मीमांसा केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये अधिकार असणे आवश्यक आहेत ते अधिकार कर्मचाऱ्यांना उपलब्ध नाहीत. आणि म्हणून तो म्हणतोय की त्या जबाबदारीच्या पूर्ततेसाठी त्याच प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांना अधिकारसुद्धा दिले गेले पाहिजेत, किंबहुना याच्यासाठी विशेष प्रयत्न हे केले पाहिजेत. म्हणजे यामधून तो अधिकारांचा दुरुपयोग देखील टाळतोय. कारण अनेकदा असं देखील संघटनेमध्ये पाहिलं जातं की अधिकार भरपूर असतात परंतु त्या प्रमाणामध्ये जबाबदारी नसते. फेऑल ह्यासुद्धा गोष्टीला इथे आळा घालतोय आणि अधिकार व जबाबदारी या बाबींना तो परस्पर संबंधित मानतोय. एकमेकांना प्रोटेक्ट करणाऱ्या, प्रमोट करणाऱ्या बाबी मानतोय. यांचं प्रमाण हे सम असलं पाहिजे असं देखील तो अपेक्षा करतोय. अधिकार आणि जबाबदारीच्या नंतर तिसरं महत्त्वाचं तत्व फेऑल प्रतिपादित करतोय ते म्हणजे डिसिप्लिन किंवा शिस्त. काय आहे हे डिसिप्लिन किंवा शिस्त? तर मालक आणि कामगार यांच्यामध्ये कामाच्या अनुषंगाने जो करार झालेला असतो त्या कराराचा दोन्ही बाजूंनी आदर असणे, त्याला मान्यता असणे, त्याचा सन्मान असणे, यालाच फेऑल शिस्त किंवा डिसिप्लिन असं म्हणतोय. तो म्हणतो की याच तत्वामध्ये आज्ञाधारकता, अंमलाचा व्यावहारिकपणा, ऊर्जा किंवा आदर या गोष्टी अंतर्भूत होतात. तो म्हणतोय की उच्चस्तरीय व्यवस्थापन आणि मध्यम किंवा निम्नस्तरीय कर्मचारी वर्ग यांच्यामधले परस्पर संबंध कसे आहेत त्याचं प्रतीक जर काही असेल तर तो हा शिस्तीचा भाग आहे. तो म्हणतो शिस्त निर्माण करणे आणि ती टिकवणे हे नेतृत्वाचं मुख्य कार्य आहे आणि ते मजबूत संघटनेची पूर्वशर्त म्हणून आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्याकडे आपण विशेष लक्ष हे दिलं पाहिजे. तो म्हणतोय की ही शिस्त किंवा डिसिप्लिन निर्माण होण्यासाठी किंवा ती कायम ठेवण्यासाठी प्रामुख्याने जे प्रयत्न करणे आवश्यक आहेत त्यामध्ये उच्च स्तरावर उत्तम निरीक्षक किंवा पर्यवेक्षक हे नेमले जावेत की जे संघटनेतल्या सर्व कामांचं ऑब्झर्वेशन चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली करू शकतील. दुसरं म्हणजे तो म्हणतोय की मालक आणि कामगार यांच्यामध्ये संघटना स्तरावर जे करार होतात हे करार सुस्पष्ट असावेत, न्याय्य, तटस्थ किंवा ज्याला आपण संतुलित म्हणू असे असले पाहिजेत, जेणेकरून या करारांचा आदर करणे, ह्या शिस्तीचं पालन करणे दोन्ही बाजूंना म्हणजे मालक स्तरावर आणि कर्मचारी स्तरावर सोपं जावं. आणि सर्वात महत्त्वाची तिसरी बाब फेऑल सांगतोय शिस्त निर्माण होण्यासाठी ती म्हणजे दंड किंवा शिक्षेची उचित व्यवस्था देखील तेथे असली पाहिजे. म्हणजे एखादा कर्मचारी जर का त्या शिस्तीचं पालन करत नसेल, त्या शिस्तीला जी आवश्यक आहे संघटनेचं एक प्रमुख तत्व संकल्पना म्हणून त्याला जर दाद देत नसेल तर त्या कर्मचाऱ्यावर कारवाई देखील व्हायलाच पाहिजे. या 3 तत्वांनंतर फेऑल चौथ्या आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वाकडे वळतोय आणि ते तत्व आहे युनिटी ऑफ कमांड किंवा ज्याला आपण आदेशाची एकता म्हणू. फेऑलच्या मते संघटनेमधलं हे सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. तो म्हणतोय फॉर एनी ॲक्शन whatsoever an employee should receive orders from one superior only. तो म्हणतो काहीही झालं संघटनेमध्ये तर कुठलाही कर्मचारी, प्रत्येक कर्मचारी हा आपल्या एकाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून
आदेश प्राप्त करू शकावा किंवा संघटनेची तशी व्यवस्था असावी की एका व्यक्तीला एकाच व्यक्तीकडून आदेश हा दिला जावा. येथे एका अर्थाने फेऑल हा टेलरच्या विचारांपासून फारकत घेतोय. तो देखील भाग येथे महत्त्वाची आहे. फेऑल म्हणतोय की संघटनेची मुळी संरचनाच दुहेरी आदेशासाठी किंवा नियंत्रणासाठी पूरक ही नसते. तो म्हणतोय की जर का संघटनेमध्ये आदेशाच्या एकतेच्या तत्वाचं पालन झालं नाही तर सत्ता ही दुर्बल होते, शिस्त संकटात सापडते, जी व्यवस्था लागलेली आहे ती विस्कळीत होते आणि त्याच्यामुळे संपूर्ण संघटनेच्या स्थैर्याला भीती किंवा धोका हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो म्हणतोय की हे आदेशाची एकता जर नसेल तर ते परस्पर विरोधाचं अनेकदा मूळ कारण असतं. एका कर्मचाऱ्याला एकाच निकटतम वरिष्ठांकडून जर आदेश मिळत गेले तर कार्याची द्विरुक्ती ही सहज टाळता येऊ शकते. तो म्हणतोय की दुहेरी आदेश व्यवस्था जेव्हा असते तेव्हा अधिकारांचे हे विभाजन होते दोन अधिकाऱ्यांमध्ये की जी अतिशय घातक गोष्ट असते संघटनेमध्ये. विभागांचं देखील अस्पष्ट असं विभाजन होतं. दोन विभागांमधील जे संबंध आहेत, कार्याची नैसर्गिक सहज पूर्ती ज्याला म्हणू आपण असेल किंवा कर्तव्य पालन असेल, हे अत्यंत वाईट पद्धतींनी प्रभावित होत असतात आणि त्यामुळे तो म्हणतो की अनेकदा हे दुहेरी आदेश व्यवस्था परस्पर विरोधाचे कारण होते. यामधून संघर्ष, द्विरुक्ती किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे असमन्वय देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे फेऑलसारखा विचारवंत आपल्या 14 तत्वांची मांडणी करत असताना सर्वाधिक भर हा या आदेशाच्या एकतेवर देतोय की एका कर्मचाऱ्याला एकाच अधीनस्थाकडून आदेशांची प्राप्ती ही व्हायला हवी. यानंतर पुढचं तत्व म्हणून फेऑल मार्गदर्शनाच्या एकतेला सुचवतोय, युनिटी ऑफ डायरेक्शन. तो म्हणतो आदेशाच्या एकतेनंतर तो म्हणतोय की एक समान उद्देशासाठी एक समान योजना असली पाहिजे व ती एकाच व्यक्तीकडून इम्प्लिमेंट झाली पाहिजे. म्हणजे ज्याला आपण वन हेड अँड वन प्लॅन म्हणू, तो घटक येथे फेऑल स्पष्ट करतोय. तो म्हणतोय की कुठल्याही कर्मचाऱ्यासाठी अशा प्रकारे मार्गदर्शन की जे त्याचा मूळ उगम स्रोत आहे एकच असणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या, मार्गदर्शनाची एकता आणि आदेशाची एकता यामध्ये थोडासा पायाभूत फरक आपल्याला सांगता येईल. तो म्हणतो की ही मार्गदर्शनाची एकता सबंध संघटनेसाठी आहे आणि यापूर्वीची जी आदेशाची एकता सांगण्यात आली होती ती त्या संघटनेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सांगण्यात आलेली आहे. म्हणजे येथे मार्गदर्शनाच्या एकतेसाठी तो संपूर्ण संघटना कन्सिडर करतोय आणि सांगतोय की वन प्लॅन वन हेड असलं पाहिजे, एकच योजना असली पाहिजे, त्या एका योजनेमागे एकच डोकं किंवा प्रमुख व्यक्ती हा असला पाहिजे. म्हणजे तो म्हणतो की मार्गदर्शनाची एकता ही भक्कम संघटनेसाठी आहे तर आज्ञेची एकता ही कर्मचाऱ्यांच्या कार्याशी संबंधित असणारी बाब आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तो असं म्हणतोय की मार्गदर्शनाच्या एकतेशिवाय आज्ञेची एकता अस्तित्वातच येऊ शकत नाही. या दोन्ही संकल्पना या एकमेकांना पूरकता प्रदान करतात आणि संघटनेला मजबूत होण्यासाठी सहाय्यभूत ठरत असतात. मार्गदर्शनाच्या एकतेच्या बाबतीत त्याचं एक प्रसिद्ध कोट आहे की जे मराठीत आपल्याला असं सांगता येईल. तो म्हणतोय की दोन डोक्यांचा व्यक्ती हा मानव आणि प्राण्यांमध्ये राक्षस मानला जातो
व त्याचे जिवंत राहणे हे अवघड असते. म्हणजे तो म्हणतोय की एकाच संघटनेमध्ये जर का वरिष्ठ पातळीवरून संपूर्ण संघटनेसाठी 2 योजना असतील, 2 प्रकारचं मार्गदर्शन असेल किंवा 2 प्रकारच्या उद्दिष्टांची बतावणी ही होत असेल, तर अशा संघटनेचं अस्तित्व राहणं हे धोकादायक आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट फेऑल सांगतोय ती म्हणजे तो म्हणतोय की सामान्य हितापुढे व्यक्तिगत हिताला नेहमी दुय्यमता प्रदान करणे आवश्यक आहे. म्हणजे जेथे कुठे व्यापक हित असेल आणि कुठं तरी त्याचवेळी एक व्यक्तिगत किंवा छोट्या स्तरावरील हित असेल, अशा वेळी तुम्ही व्यापक हिताकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याला प्रायोरिटी किंवा प्राधान्य हे दिलं पाहिजे. म्हणजे संघटनेसमोर एका व्यक्ती किंवा व्यक्तिगटाच्या हितांना, त्यांच्या उद्देशांना ही नेहमी दुय्यमता देण्यात यावी. संघटना आणि व्यक्ती या दोघांच्या हितामध्ये मुळात संघर्ष होऊच नये, परंतु जर झालाच तर संघटनेच्या हिताला प्रायोरिटी किंवा प्राधान्य हे देणं आवश्यक आहे. म्हणजे आधी संघटना आणि नंतर व्यक्ती असं तत्त्व जर का संघटनेमध्ये लागू असेल तर त्याचा निश्चितच फायदा होतो. दोघांचंही हित जे आहे हे परस्पर पूरकच असावं या गोष्टीवर तो कटाक्ष टाकतोय. परंतु इतपर जर का या 2 हितांमध्ये काही विरोधाभास निर्माण होत असेल, दोन्हींची दिशा वेगवेगळी होत असेल, तर अशा वेळी संघटना प्रमुखानं नेहमी व्यापक हिताकडं लक्ष दिलं पाहिजे. तो म्हणतोय की अशा प्रकारची गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी उच्च पदस्थानी जे आहे ते खंबीर आणि आदर्श असं उत्तम उदाहरण कर्मचाऱ्यांसमोर व्हावं. म्हणजे तो स्वतः त्या दृष्टीनं आदर्श असावा. तो स्वतःच्या व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित पाहणारा असला पाहिजे. करार हे शक्यतो न्याय्य, तटस्थ, संतुलित होणे आवश्यक आहे. आणि याच्या पुढे जाऊन तो म्हणतोय की संघटनेमध्ये सातत्यपूर्ण देखरेख ही देखील आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीने फेऑल हा व्यक्तीपेक्षा संघटनेच्या हिताला, संघटनेच्या सुरक्षिततेला, संघटनेच्या विकासाला व्यक्तीच्या किंवा संकुचित हितापेक्षा अधिक प्राधान्य देताना आपल्याला दिसतो. तर याच्यानंतरचं जे तत्त्व आहे ते म्हणजे रेम्युनरेशन किंवा ज्याला आपण मोबदला म्हणतो, ज्याला आपण कर्मचाऱ्यांचं पारिश्रमिक म्हणतो, तो भाग. म्हणजे फेऑल त्या काळामध्ये प्रत्येक उद्योगाच्या संघर्षाच्या मुळाशी वेतनांमधली तफावत किंवा वेतनाप्रती असणारा असंतोष हा मुख्यत्वे कारणीभूत होत होता. आणि फेऑल नेमकं त्याच गोष्टीला येथे प्राधान्यानं सोडवणुकीसाठी घेतोय. आणि तो काय म्हणतोय की कर्मचाऱ्यांचं पारिश्रमिक हे मालक असो किंवा कर्मचारी असो या दोघांसाठीही न्याय्य असावं. त्यांच्या दोघांसाठीही ते डोईजड असू नये. म्हणजे कार्याचा मोबदला हा दोन्ही बाजूंनी, मालकाच्याही आणि कामगाराच्याही, दोघांच्याही बाजूने तो समाधानकारक असावा. आता तो काय म्हणतोय की त्या काळातली परिस्थिती पाहता प्रत्येक कर्मचाऱ्याला अशा पद्धतीचा न्याय्य मोबदला देणं शक्य होत नसे, थोडंसं अवघड त्या कालखंडामध्ये होतं. तर तो काय म्हणतोय की त्या काळामध्ये त्याने सुचवलेले जे मोड्स ऑफ पेमेंट आहेत किंवा ज्याला आपण मोबदला देण्याच्या पद्धती म्हणू, त्यानं त्या पद्धती सांगितलेल्या आहेत. तो म्हणतोय की टाईम रेटनुसार वेतन हे दिलं जावं. म्हणजे त्या कर्मचाऱ्यानं किती वेळ काम केलेलं आहे त्याच्या आधारावर त्याला वेतन अदा करावं. किंवा जॉब रेट, त्याच्याकडे एखादं काम सोपवलेलं असेल आणि त्यानं त्या कामाची पूर्तता केली असेल तर त्याला ते वेतन त्या कार्यानुसार देण्यात यावं. किंवा पीस रेट सिस्टम,
जे आपण टेलरच्या बाबतीत पाहिलं होतं की त्यानं किती युनिट काम केलेलं आहे, त्यानं त्या संपूर्ण कामामध्ये आपला शेअर किती मेन्शन केलेलं आहे, त्या आधारावर त्याला ते काम त्याला ते वेतन देण्यात यावं. बोनससाठी सुद्धा तो बोलतो आहे. संघटनेला जर प्रॉफिट झाला तर त्या प्रॉफिटमध्ये किंवा त्या लाभामध्ये त्याला शेअर मिळावा किंवा त्याचा हक्क, त्याचा वाटा मिळावा, या बाबतीत सुद्धा तो बोलतो आहे. आणि याच्या व्यतिरिक्त नॉन फायनान्शियल रिवॉर्ड्स म्हणजे भौतिकेतर, आर्थिकेतर अशा प्रकारचे प्रेरणासुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक असल्याचं तो सांगतोय. तर तो म्हणतोय की त्या काळामध्ये जे एक मुख्य कारण होतं संघर्षाचं आणि उद्योग आजारी पडण्याचं, तर ते कुठंतरी ह्या वेतनामधली तफावत, विषमता हे होतं. तर त्याच्यावर तो अशा पद्धतीनं उपाय सांगतोय आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय की तो कर्मचाऱ्यांना वेतन अदा करत असताना किंवा त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी व्यवस्थापनाने किंवा संघटनेने लक्षात घेतल्या पाहिजेत त्याच्याबाबतही तो प्रकाश टाकतोय. तो काय म्हणतोय की कुठल्याही कर्मचाऱ्याला वेतन देत असताना काही गोष्टींचा विचार हा अपरिहार्यतः केला पाहिजे. तो म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग, राहणीमान जे आहे कर्मचाऱ्यांचं किंवा संघटनेमधील कामगारांचं, तर ते फार प्रभावित नाही झालं पाहिजे. म्हणजे महागाई वाढत असते, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मग अशा वेळी तुमचं वेतन इतकं कमी असू नये की त्याला जगणं अवघड व्हावं. तर तो म्हणतोय की कॉस्ट ऑफ लिव्हिंग, सामान्य जीवन जगण्यासाठी जे वेतन आवश्यक आहे ते त्या कर्मचाऱ्याला किंवा कामगाराला मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तो सांगतोय की अवेलेबिलिटी ऑफ पर्सोनेल, म्हणजे कर्मचाऱ्यांची विपुलता, किंवा बऱ्याचदा असं असतं की कर्मचाऱ्यांची शॉर्टेज असतं किंवा त्याचं दुर्भिक्ष असतं. अशावेळी त्या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन प्राप्त होण्याच्या संधी भरपूर असतात. आपण त्याचं ताजं उदाहरण पाहतोय की लॉकडाऊनमध्ये जे कर्मचारी बाहेरगावी गेलेले आहेत किंवा आपल्या मूळ गावी परतलेले आहेत, त्यांना परत आणण्यासाठी मालक वर्ग काय काय शक्कल लढवतोय, प्रयत्न करतोय, त्यांना विमानाने घेऊन येतोय. तर स्किल्ड लेबर जो आहे हा अनेकदा त्याचं शॉर्टेज असतं. तर त्याच्याकडे जर का एखादं स्किल असेल आणि ते मोजक्या लोकांकडं असेल तर साहजिकच आहे त्याला वेतन हे अधिकचं मिळणारच. त्याच्यानंतर तो म्हणतोय की जनरल बिझनेस कंडिशन कशी आहे, म्हणजे तुमचा जो उद्योग आहे त्या उद्योगाचीच हालत जर खस्ता असेल, त्याचीच जर का हालत वाईट असेल, उद्योगच जर अवघड परिस्थितीमधून जाणार असेल, तोट्यामध्ये असेल, तर अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा परिणाम हा होतोच. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण ते सुद्धा पाहिलं की उद्योग अडचणीत आले, त्यांनी थेट कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्येच कपात केली. तर ह्या गोष्टीसुद्धा फेयॉलने त्या काळामध्ये सांगितलेल्या आहेत, स्पष्ट केलेल्या आहेत. तर त्यासुद्धा गोष्टीवर तो भर देतो. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ दी एम्प्लॉई, एखादा कर्मचारी असेल, त्याचं मूल्य, त्याच्याकडं असणारं विशेष कौशल्य, या गोष्टीकडं पाहूनसुद्धा त्याला त्याचं वेतन अदा करावं लागेल. या साऱ्या गोष्टी तो स्पष्ट करतोय आणि सांगतोय की अशा पद्धतीने जर का संघटनेच्या तत्वांना आपण लागू करण्यात यशस्वी ठरलो किंवा त्याचा जर वापर हा शास्त्रशुद्ध पद्धतीने होत असेल तर संघटनेची कार्यक्षमता किंवा उत्पादन क्षमता ही 100% वाढते. त्याने या गोष्टी फक्त बोललेल्या नाही आहेत, हे फक्त त्याचं तात्विक असं चिंतन नाही आहे. स्वतः फेयॉल याने एका अशा कंपनीची धुरा आपल्या हाती घेतली की जी तोट्यात गेलेली होती, आजारी होती, आणि त्याचा मॅनेजर, त्याचा व्यवस्थापक झाल्यानंतर ती फ्रान्समधली एक प्रमुख कंपनी म्हणून नावारूपाला आली. म्हणजे तो जो बोलतोय, तो जे सांगतोय ते त्यानं प्रत्यक्षात सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे आणि हेच फेयॉलचं एका अर्थानं मोठेपण आहे. ही 7 तत्त्व झाल्यानंतर उर्वरित 7 तत्वांचा आढावा आपण पुढील तासामध्ये पाहू. धन्यवाद.